नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या छोट्याशा शिमगा व्लॉगमध्ये. जगासाठी ज्या सणाला होळी म्हणून ओळखलं जातं त्या सणाला मात्र कोकणात शिमगा म्हणूनच ओळखलं जातं. पूर्ण गाव एकत्र येऊन ग्रामदेवीची पालखी काढतात. पालखीत बसून जणू देवच प्रत्यक्षात गावभर फिरतात अशी इथल्या लोकांची समजूत असते. पोर वेगवेगळी सोंग घेऊन गावात मिरवणूक करतात. एका मुलाला स्त्रीचं सोंग नेसून त्याला नाचा पोर असा मान दिला जातो. गावात पारंपरिक लेझिम घेऊन जल्लोष साजरा केला जातो. पर कसं आहे मित्रांनो, शिमग्याची ओढ लहान मुलांपासून मोठ्या माणसापर्यंत सर्वांना असते. लहान मुले त्यांची छोटी पालखी घेऊन गावात फिरतात. संध्याकाळ होताच मुलांनी गावची पालखी सजवायला सुरुवात केली. सन शिमग्याचा आयलाय रे आमचे गावा. तसेच दुसऱ्या साईडला अर्धी पोर आपापली सोंग घेऊन तयार झाली. पोरांनी ठरवलेलंच की आज गावभर धिंगाणा घालायचा. आमच्या गावाला फाल्गुन शुक्ल पंचमोपासून ते पौर्णिमेपर्यंत दररोज होळी पेटवली जाते. आज 8वी होळी होती. होळी पेटून पोरांनी होळीला मान देऊन पहिला तमाशा होळीवरच सादर केला. सर्व सोंग घेतलेल्या पोरांमध्ये आणि गाववाल्यांमध्ये जल्लोष आणि उत्साह भरभरून दिसत होता. तेवढ्यात पोरांनी एक नियम ठरवला. पाच अजून पोरांनी रात्री भरपूर घरं घेतली. नंतर मग रस्त्यावर उतरले. मग जो बाईक घेऊन त्याच्याकडून पैसे जमा करू लागले ते पण काय करतील, सोंग घेतलेल्यांच मान ठेवावाच लागतो. शेवटी तो दिवस आला ज्या दिवसाची पूर्ण गाव वाट बघत होता. ग्रामदेवतेला पालखीत बसून गावकऱ्यांनी घर घेण्यास सुरुवात केली. गावकऱ्यांनी पालखी आनंद उत्साहासह गावभर फिरवली.
दुसऱ्या साईडला दुपार होताच अर्ध्या जननी होळीसाठी लाकडं गोळा करायला सुरुवात केली. ह्या कार्यात गवाबायांचा एकोपा दिसून आला. राशी हाय शिमगा आमच्या राशी हाय शिमगा. करशील तर तुला एक प्रयत्न करतोय विकास मान देणे हार म्हणा. रात्र झाली तरी गावकऱ्यांचा उत्साह कमी झालेला काही दिसला नाही. गावाबाहेरील शेतातून जेव्हा पालखी गावात येते तेव्हा गावकऱ्यांमध्ये वेगळाच जोश दिसून आला. पालखीच थटमटात स्वागत केले. वर्षभर कंबर दुखते, गुडघे दुखतायत. बोलणाऱ्या बायकांनी तर राडा घालून टाकला. पारंपरिक लेशिम खेळून आईच्या पालखीचं स्वागत केले. सर्व म्हाताऱ्या बायका, नवीन सुना सर्वांनी अगदी मनसोक्त लेशिम खेळल्या. पोराणांचीही जोश काही कमी झाला नव्हता. कोणाचीच पालखी थांबवून खाली ठेवायची इच्छा नव्हती. टाईम आला होता आता शेवटची मनाची होळी पेटवण्याचा. गावच्या देवीकडे सर्वांनी मिळून प्रार्थना केली आणि होळी पेटव्याचा कार्यक्रम चालू केला. होळी पेटताच पालखी होळीच्या भोवती फिरवायला आणली जाते. खाली डोळ्यात मिटायचे.
हे सर्व झाल्यावर पोर पुन्हा आपल्या उरलेल्या कामाला सुरुवात करतात. हिला डिलिव्हरी केलं की नाही हीच नर्स आहे. चलो मग, काळजी घ्या. हा व्लॉग इथेच संपतोय. भेटू आपण पुढच्या शिमग्याला.